दामिनीमुळे आग मिळाला असं नाहीये. मला ऍक्च्युली माझं एक एक काम बघूनच मला कामं मिळत गेले आणि दामिनी आणि आगमध्ये तसा पिरियड गेलेला आहे, म्हणजे साधारण 2-3 2 वर्ष, वर्षाचा 2-3 फरक वर्ष. आहे त्याच्यामध्ये. पण या मीनवाईल तशा म्हटलं तसं मला बाकीच्या भूमिका येत होत्या. एकतर हिंदी पिक्चरमध्ये कामवाल्यात, एक तर हिंदी पिक्चरमध्ये कामवाल्या म्हटलं तर महाराष्ट्रीयन आर्टिस्ट का माहिती नाही त्यांना ते मोलकणीच वाटतात. म्हणजे त्या कितीही चांगल्या ऍक्ट्रेस असल्या तरी त्यांना तो एक जो स्टॅम्प लागलेला आहे आधीपासून तर तो चुकीचा आहे ऍक्च्युली, म्हणजे तसं. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा मला रेपसीन करता तशा भूमिका येत होत्या ज्याच्यातल्या मी कुठच्याच नाही घेतल्या. पण आगमध्ये तसंच, आता आगमध्ये सुद्धा हिच्यावरती जो रेप होतो, कारण भाऊ बहिणीचं त्याच्यामध्ये नातं खूपच ते जवळचे दाखवले आहेत. आणि ज्या कारणामुळे नंतर ती बहीण वेडी होते आणि भाऊ सगळं सोडून तिच्याकरता फाईट करतो वगैरे असं, तिला वेगळ्या ह्याच्यात घेऊन जातो वगैरे असं, आणि तिला लपवून ठेवतो का आता आपली बहीण कोणाच्या समोर येऊ नये वगैरे असं. तर ती पण एक त्या भाऊ बहिणीच्या नात्यावरती ती फिल्म होती, त्याच्यामुळे तो रेप सीन खूप महत्वाचा होता, म्हणून मी ती फिल्म ऍक्सेप्ट केली. फक्त काय तो जो ट्रेंड होता त्यावेळेला, आग तेवढी चालली नाही, कारण गोविंदाचा तो कॉमेडी नंतर चालली. हा, पण गोविंदाचं ते वेगळंच त्याच्याकरता ते कॅरेक्टर होतं, जे त्यांनी खरंच खूपच चांगलं केलं होतं, प्रश्नच नाही. पण तो कॉमेडीचा त्याचा ट्रेंड होता आणि त्याच्यात त्याची ही वेगळी भूमिका होती जी लोकांनी फार अशी ऍक्सेप्ट नाही केली. नंतर आग चालला आणि अजूनही आग टीव्हीवर लागला बराच वेळेला आमच्या त्या केबलवरती तर म्हणजे बापरे, आग आणि दामिनी आणि धडाकेबाज हे तिन्ही पिक्चर सतत लागायचे. मला सांग, गोविंदा सेटवर वेळेत यायचे का? आम्ही ना आता जे ऐकतो ते मी आता म्हणून मुद्दाम त्यांच्यासोबत काम केलेल्या आपल्या मराठी कलाकारांना विचारते की ही जी लढाई, कधी कधी असं वाटतं की मोठ्या स्टारला उगाचच नावं ठेवली जातात, पण गोविंदाचं कसं होतं? अगदीच, म्हणजे ऐकले ते खरंच सत्यच आहे. आमची सुरुवात आम्ही कोइंबतूरला होतो, तिथे आमचं सगळं शूटिंग झालं. ते तर आमचं आउटडोअरच होतं, म्हणजे आउटडोअरला काय तुम्ही तिथेच राहता, तर तुम्हाला उठून फक्त यायचं आहे वेळेमध्ये, तर तेही नाही. आणि त्याच्यामध्ये पण खूप आर्टिस्ट होते, म्हणजे कादर खान, शक्ती कपूर वगैरे, गुलशन ग्रोवर वगैरे सगळे बरेच होते आर्टिस्ट. आणि सगळं आमचं आउटडोअर होतं शूटिंग, आम्ही म्हणजे उन्हामध्ये वगैरे असं आम्ही सगळे सकाळी पासून येऊन बसायचो, पण गोविंदा नेहमी दुपारनंतरच सेटवरती यायचा. कॉल टाइम कितीचा असायचा? कॉल टाइम तर 9चा असायचा आणि रोज सांगायचे, रवीजी रोज सांगायचे, गोविंदाजी कल टाइम पे आना, हा कल टाइम पे आना. पण ते कधीच वेळेला यायचे नाही. आमची अर्धी शिफ्ट आमची अशीच फुकट जायची. त्यांच्याशिवाय काय असायचं तेवढं आम्ही काम करायचो, पण त्यांच्या बरोबरचं जे काम असायचं ते दुपारच्या नंतरच. पण कोणी रागवायचं नाही? आता समजा शिल्पा शेट्टी होती, नाही, कोणीच कादर रागवायचं खान, नाही, गुलशन ग्रोवर, कोणीच नाही. नाही. मग ते आल्यावर कसे असायचे? ते आल्यावरती मग चला पटापट आपण, मग ते फास्ट एकदम, मग आल्यानंतर मग टाइमपास कधीच नाही. पण त्या वेळामध्ये म्हणजे मला पण एक सांगू, मी आणि शिल्पा शेट्टी मग कादर खानच्याकडनं फावल्या वेळामध्ये काय करणार, मग आम्ही त्यांच्याकडनं उर्दू शिकायचो. तर ते आम्हाला मग उर्दू शिकवायचे, म्हणजे आम्ही असा आमचा वेळ तसा. कादर खान खूप उत्तम लिहायचे अगदीच त्यामुळे, आणि त्यांचं हिंदी खूपच छान होतं, खूपच छान. मग आम्ही दोघी जण आमचा वेळ तसा हे करायचो, कारणी लावायचो. शिल्पा शेट्टी कशी होती? अरे खूपच गोड आहे ती. तिला मराठी आवडतं, पण ती बोलते पण ना, आणि त्यावेळेला बोलायची ती. हो, बोलायची, खूपच गोड आहे ती. पुन्हा कधी भेट झालीये? अगदीच, म्हणजे माझं जेव्हा आम्ही आरेच्या धमालचं सवेरा स्टुडिओला शूटिंग करत होतो, म्हणजे मला सांगू प्रणाली, काही उलट मराठी ज्या ऍक्ट्रेस आहेत त्यांचा मला अनुभव वाईट आहे, जे की मला उलट हिंदी ऍक्ट्रेसचा अनुभव खरंच चांगला आहे. त्या खरंच खूप डाऊन टू अर्थ आहेत. कसं म्हणजे काय? आता म्हणजे कित्येक मराठी आर्टिस्ट आपण एकत्र काम केलेले, लहानपणापासून मी एकत्र वाढलेलो आहोत, पण तरी समोर आल्यानंतर असं म्हणजे कोण तू, मी नाही ओळखत तुला, मी ओळखतच नाही तुला, अशा झोनमध्ये असतात. पण तेच आम्ही ज्या सवेराला आरेच्या धमालचं आमचं शूटिंग चालू होतं, तर ही व्हॅनिटीमध्ये होती, आम्ही मेकअप रूममध्ये होतो. तर मग तिने जस्ट नॉर्मल विचारतात तेव्हा, काय किसका चल रहा है वगैरे असं तिने विचारलं वगैरे असं. आणि मी पण म्हटलं की कोणाचं आहे आज तिथे फिल्मचं, कोणाचं आहे, तर शिल्पा शेट्टीचं वगैरे. तर मी जस्ट तिथे गेले तिला भेटायला व्हॅनिटीमध्ये, आणि ती पण आली मला भेटायला, आणि अक्षरशः म्हणजे आम्ही बऱ्याच वर्षांनी भेटलो होतो, पण अगदी ते मिठी मारून वगैरे अशी खूप चांगली ओळख आहे वगैरे, मी असं आम्ही खूप वर्षांनी भेटलो अशाच्यात ती मला खूप छान भेटली. जे मला गॅरंटी आजही मला भेटली तरी ती छान अगदी ओळख दाखवेल वगैरे असं. इतकी गोड आहे ती, कुठेच ॲटिट्यूड नाही, काही नाही.
तू आता हिंदीतही काम केलंयस. मी असं बऱ्याचदा ऐकते म्हणजे की एका आताच कोणीतरी ॲक्ट्रेस ने असं दाखला दिला की हिंदी बरोबर बोललं गेलं नाही आणि मग लांबून डिरेक्टर ओरडला, तुम्हारी घाटी मराठी नाही चलेगी. तर असं मी एक वाचलं एका ॲक्ट्रेसने बोललेलं. तू हिंदीत काम केलेस तेव्हा तू हिंदीवर कसं काम केलंस स्वतःच्या आणि तुझ्या हिंदीत कसा फरक पडतो? तू आत्ता म्हणालीस की कादर खान यांच्याकडनं आम्ही हो. उर्दू शिकलो आणि हे. पण हिंदीविषयी सांगेल, हे खरंच असं असतं की तिथे तो एक न्यूनगंड आहे मराठी अगदीच अगदीच. पण ही गोष्ट मला खूपच खटकते. हं, फक्त हिंदी इंडस्ट्रीमध्ये कसं आहे, एखादा मराठी आर्टिस्ट जेव्हा हिंदी बोलतो तेव्हा तो त्यांच्यामध्ये मराठी ॲक्सेंट त्यांना दिसतो. हं, हं, पण मी नेहमी म्हणते की आपल्या हिंदी इंडस्ट्रीमध्ये जसे पंजाबी आहेत, हं. जसे साऊथ गुजराती इंडियन आहेत, आहेत, साऊथ साऊथ इंडियन आहेत, बेंगोली आहेत, ते त्यांच्या ॲक्सेंटने हिंदी बोलतात. तर बोलतात. ते त्यांना सगळं चालतं. चालतं. येस. त्याच्यात त्यांना काहीच वाटत नाही, काहीच बोलत नाही. पण फक्त मराठी आर्टिस्ट जेव्हा हिंदी बोलतो, तेव्हा त्यांना त्यांची ती घाटी मराठी म्हणा किंवा मराठी ॲक्सेंट त्याच्यात त्यांना दिसतो. बरं, ॲक्टर म्हणून त्यांना मराठी आर्टिस्ट म्हणतात, की "अरे ये तो बहुत बढ़िया है." वन टेक आर्टिस्ट सगळे, म्हणजे कारण सगळे थिएटरचे आर्टिस्ट जास्त असतात. बरोबर. म्हणजे तिथे त्यांना ते लागतात. बरोबर. अगदी त्यांचं कौतुक करतात. पण भाषेला त्यांना अगदीच म्हणजे म्हणतात, की "अरे मराठीची." हे खूप खटकतं म्हणजे. हं, हं. तू खूपच खटकतं. हिंदीत मालिका पण केल्यास त्यामुळे हो. तो तुझा मला वाटतं एक तू रुळली पण तू बॅलन्स ठेवलंस हिंदी आणि मराठी. हां, म्हणजे कसं झालं, म्हणजे मी जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हा सुद्धा हं, माझी परंपरा नावाची हो. झीवरची मालिका चालू होती. हं, पण आता जसं तुमचं बँकिंग करतात हं, आणि हं. मग परत तुम्ही येता, तर तसं त्यावेळेला ते नव्हतं. त्याच्यामुळे नव्हतं. मग हां. मी ती 8व्या सोडावी महिन्यामध्ये लागली. मला ती मालिका सोडावी लागली. त्याच्या आधी मी फक्त जास्त मी मराठी पण करत होते, पण हिंदी जास्त करत होते. हां. हिंदी सीरियल्स आणि हिंदी फिल्म्स हे मी जास्त तेव्हा करत होते. हं, हं. आवर्जून कोणते कलाकार तुला असे वाटतात तुझे सहकलाकार हिंदीमधले, की ज्यांच्याविषयी तुला इथे बोलावंसं वाटतं, की काही अनुभव आहेत, काही त्यावेळेचे सीन करतानाचे किंवा असे माणूस म्हणून त्यांचे काही असे अनुभव जे तुला आता शेअर करावेसे वाटतात? आता हिंदीमध्ये म्हणशील तर एक तर मीनाक्षी आहे, हं, हं, नो डाऊट. त्याच्यानंतर गोविंदा पण मी सांगेन. हं. कारण गोविंदाच्या बरोबर माझा असा एक सीन होता, त्याच्यामध्ये मी वेडी असते हो, हो. आणि तो मला कोणाच्याही नकळत मी सकाळी उठून तो मला नदीवरती नेत असतो, मला अंघोळ. फ्रेश हो, हो, करायला हो, वगैरे हो. असं. ते खूप छान वाटतं आणि ते इतके हो. इमोशनल सीन आहेत ते. आणि त्याच्यामध्ये असा एक सीन असं होतं, की तो मला नदीवरती नेतो आणि तलावाच्या इथे आणि तो माझं तोंड धुतो, माझा तो गुळणा भरतो वगैरे आणि हिला काय कळत नसतं. कळत ही नसतं. ती अख्खा ती गुळणा त्याच्या चेहऱ्यावरती ती हो, हो, हो. टाकते वगैरे. तर मला असं झालेलं, की अरे मी कसं हे असं कसं करू? आपल्याला काहीतरी वाटतं बाबा हं. हा एवढा मोठा ॲक्टर आहे आणि आपण त्याच्यावरती असं हे कसं? तो बोलला, की "प्राजक्ता काय विचार?" तो पण मराठी खूप छान हो, बोलतो तो. हो, हो. "तू काही विचार करू नको, बिनधास्तपणे कर" वगैरे असं. आणि त्यांनी ती लिबर्टी दिल्यानंतर मग मी माझं म्हणजे फुल फ्लेश मी देऊ शकले. त्याच्यामुळे हं. ते मी तसं म्हटलं, की तुम्हाला समोरचा को-आर्टिस्ट तुमचा जर का तुम्हाला सपोर्ट करणारा सपोर्ट असेल, तर तुम्ही तुमचा सीन चांगला करू चांगला शकता. होतो. येस. त्याच्यामुळे त्यांनी कधीच आडकाठी नाही घेतली. शिल्पा शेट्टी. तर शिल्पा शेट्टीचा असा एक सीन होता, की ती मला शोधत येते आणि मी तिथे एकटीच असते. हं. आणि मग ती मला विचारते कौन आहे वगैरे असं आणि मग मी तिला हे करून जे थोबाडीत मारते तिच्या हां, वगैरे हां. असं. तर वन टेक झाला होता का? थोबाडी नाही, तुम्हाला त्याचे बरेच त्याचे टेक झाले कारण तिला तिला ना ते मिस करता येत नव्हतं. सो आणि आणि आपल्याला सवय बसलेली असते की कानाखाली? हां, आपण हे करतो ना, त्याच्यामुळे बरेच टेक झाले. तर शिल्पाने सांगितलं मला, की "प्राजक्ता अभी दे दो मुझे लगाओ." असं केल्यानंतर मग ते झालं. पण मग तिथे तिने काहीच हे केलं नाही हं, वगैरे हं, असं. हं, हं, हं. त्याच्यात मीनाक्षी तर आहे, जॅकी म्हणजे जॅकी जॅकी श्रॉफ यांच्यासोबत कोणतं? अंगार फिल्म केली होती मी ती. ओह! अंगारमध्ये त्याच्यामध्ये त्याची हां. बहीण होती मी. आणि ते पण छान आहेत ना असे खूप? अगदीच म्हणजे जॅकी आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. हो? हो. वा सांग ना त्यांच्याविषयी काही आठवणी तुझ्या असतील, तुझे किस्से सिनेमाचे विषयीचे किंवा माणूस म्हणून नंतर त्यांना माणूस म्हणून तर बापरे! अफलातूनच आहे. म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे मी बघितले आमचं अंगारचं शूटिंग तसं बरीच वर्ष चालू होतं. जिथे हं. आज मी जसं म्हटलं, की राजीना जिथे मी भेटायला गेले होते, हां. तिथे आमचा अख्खा अंगारचा सेट होता. हं, हं, हं. तर तिथे आम्ही म्हणजे असं पडीक असायचो अंगारच्या सेटवरती कारण चालू असायचं काम आपलं, हं. आरामात सगळं चाललेलं असायचं वगैरे. आणि तिथे ना जॅकीला भेटायला बरेच जण यायचे वगैरे असं.
जॅकी दादा तो सगळ्यांना भेटायचा वगैरे. आणि त्याला कोणी काही मदतीचं विचारलं ना की तो काही मागचा पुढचा विचार न करता तो त्यांना मदत करायचा. एकदा तर त्याला कळलं की बिचारा असं खूप लांबून चालत आलाय वगैरे असा माणूस, आणि त्याच्याकडे त्यांनी त्यावेळेला त्याची ती ऑटोमॅटिक गिअरची त्याची सायकल वगैरे होती, तर आमच्या समोर त्यांनी त्याला सायकल त्यात देऊन त्याला टाकली. म्हणजे